मी प्राध्यापक डॉक्टर आबा सुशिते, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नू रिजनल सेंटर पुणे या ठिकाणाहून आपल्याशी संवाद साधित आहे. भारतीय अर्थव्यवस्था अर्थात इंडियन इकॉनॉमिक 2 या सब्जेक्टच्या अंतर्गत आपण ब्लॉक 4 किंवा सेवा क्षेत्र सर्व्हिस सेक्टर या अनुषंगाने आपण काही माहिती घेत आहोत. इंडियन इकॉनॉमिक 2 मध्ये किंवा भारतीय अर्थव्यवस्था 2 या अंतर्गत सेवा क्षेत्र किंवा सर्व्हिस सेक्टरच्या अनुषंगाने असणारी इतर माहिती किंवा इन्फॉर्मेशनच्या अनुषंगाने सुद्धा काही बाबी ह्या निश्चितपणे आपल्याला अगोदरच्या वेगवेगळ्या युनिटमध्ये म्हणजे तब्बल आतापर्यंत आपण युनिट 11 पाहिलेले आहेत आणि आज आपण युनिट 12 कडे वाटचाल करीत आहोत. निश्चितपणे याच्यातून आपल्याला सेवा क्षेत्रात असणाऱ्या वेगवेगळ्या धोरणांच्या संदर्भातल्या असतील त्यातून येणाऱ्या समस्या ज्या आहेत त्या निश्चितपणे समजतील. म्हणजेच युनिट 12 जो आहे किंवा ब्लॉक 4 जो आपण म्हणतोय सर्व्हिस सेक्टर किंवा सेवा क्षेत्र आहे, या ब्लॉक 4 मध्ये 2 प्रामुख्याने आपल्याला युनिट शिकायला मिळाले. त्याच्यातला हा दुसरा युनिट आपण आता चर्चेला घेतलेला आहे. सेवा क्षेत्रासाठी धोरण समस्या किंवा धोरणात्मक काही समस्या आहेत का, पॉलिसीज इश्यूज फॉर सर्व्हिस सेक्टर. तर पॉलिसीज इश्यूज सर्व्हिस सेक्टरच्या अंतर्गत कोणते कोणते सर्व्हिस सेक्टर येतील किंवा त्या अनुषंगाने कोणत्या कोणत्या बाबी आहेत त्या पाहणं आपल्याला अगत्याचे ठरेल. सेवा क्षेत्रामध्ये सेवा क्षेत्रासाठी धोरण समस्या किंवा पॉलिसीज इश्यूज फॉर सर्व्हिस सेक्टर, प्रस्तावना, धोरण समस्या, थेट विदेशी गुंतवणूक किंवा FDI, निर्गुंतवणूक, दर आणि कर या अनुषंगाने किंवा सेक्टर विशिष्ट समस्या या अनुषंगाने देखील याच्यातल्या काही बाबी या महत्त्वाच्या आहेत. सेक्टर स्पेसिफिक इश्यूज जे आहेत ते कोणते कोणते आहेत, कशा पद्धतीने आहेत ते दिसून येतील. त्या सेक्टरमधले असणारे काही समस्या या प्रामुख्याने याच्यामध्ये दिसून येतील. म्हणजे सेवा क्षेत्रात धोरण ठरवताना कोणतं धोरण कशा पद्धतीचं असलं पाहिजे, त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होऊ शकते, त्या दृष्टीने आपल्याला या सेक्टरल इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला निश्चितपणे काही बाबी पाहावयाच्या आहेत. सेवा क्षेत्रातून खरं तर अनेक घटक सेवा क्षेत्रात सध्या आलेले आहेत. त्यालाच टर्टरी सेक्टर असं देखील म्हटलं जातं किंवा तृतीय क्षेत्र म्हणून देखील भारतात किंवा विदेशातही असेल याचा उल्लेख केला जातो. विदेशात सेवा क्षेत्राचा विकास किंवा विदेशात म्हणताना डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये म्हणूया, विकसित देशामध्ये म्हणूया, सेवा क्षेत्राचा विकास हा वेगाने झालेला आपल्याला दिसून येतो. परंतु मागासलेल्या देशामध्ये जर पाहिलं तर शेती क्षेत्राचा विकास झालेला दिसतो. परंतु तुलनात्मकरित्या GDPच्या कंपॅरेटिव्ह आपण ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला सेवा क्षेत्राचा वाटा हा वाढलेला निश्चितपणे भारतातही असेल आणि इतर देशातही असेल तो जास्त असलेला दिसून येतो. शेती क्षेत्राचा राष्ट्रीय उत्पन्नातला वाटा, GDP मधला वाटा हा तुलनात्मकरित्या कमी प्रमाणात आहे किंवा त्याचा तेवढा वाढ झालेली आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे सेवा क्षेत्रासाठी धोरण समस्या किंवा पॉलिसीज इश्यूज फॉर सर्व्हिस सेक्टर या अनुषंगाने आपल्याला काही बाबी या निश्चितपणे विचारात घेता येतील. सेवा क्षेत्र किंवा सर्व्हिस सेक्टर सेवा क्षेत्रासाठी धोरण समस्या, त्यातल्या असणारे पॉलिसीज इश्यूज हे कशा पद्धतीने आहेत किंवा सर्व्हिस अंतर्गत कोणत्या कोणत्या बाबीवर फोकस केला जाऊ शकतो त्या आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरेल. विशेष करून आपण असंही म्हणू शकतो की सेवा क्षेत्रामध्ये प्रामुख्याने बँकिंग क्षेत्राचा ज्यावेळेला आपण विचार करतो या बँकिंग क्षेत्राचा खरं तर प्रचंड विस्तार आता सध्या झालेला दिसतो. त्याहीपेक्षा वाहतूक आणि दळणवळणाकडे त्यावेळेला पाहतो. पण केंद्रीय पातळीवरचं वाहतूक व्यवस्थापन असेल किंवा रेल्वेचं जाळे असेल यामध्ये ट्रान्सपोर्टिंग फॅसिलिटीज एवढे वेगात वाढलेले आहे. मग जलवाहतूक असेल, हवाई वाहतूक असेल, रस्ते वाहतूक असेल या रेल्वे वाहतूक असेल, या चारही मार्गाचा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्याला अनेक गोष्टींची आयात निर्यात करणं किंवा वस्तूचं ट्रान्सपोर्टिंग करणं, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वस्तू पाठवणं असेल हे सुलभ प्रमाणात होत असल्याचं दिसून येतं. आणि या पायाभूत सुविधांचा विकास झाल्यामुळं आणि इतर गोष्टीचा विकास व्हायला किंवा सेवा क्षेत्राचा झपाट्याने वेगाने विकास व्हायला मदत झालेली आपल्याला दिसून येते. यामध्ये विशेष करून आपण जसं ट्रान्सपोर्टिंग म्हणतो वाहतूक, तसंच आरोग्यविषयक सुविधा हेल्थच्या संदर्भात आता नुकतंच आपण काही दिवसापूर्वी किंवा काही 1-2 वर्षापूर्वी जर पाहिलं तर कोविड सारखा आजार ज्यावेळेला विषाणू हा व्हायरल इन्फेक्शन आपण म्हणूया व्हायरल स्वरूपात प्रचंड वेगाने पसरला त्यावेळेला आपल्याला त्या संदर्भातल्या तीव्रता किंवा आरोग्यविषयक आपल्याला ज्या काही बाबी होत्या त्या चटकन आपल्याला जाणून आल्या किंवा तशा पद्धतीने दिसून आल्या. विशेष करून भारतीय अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने
या बाबी आपण पाहत असताना सेवा क्षेत्रामध्ये जशा पद्धतीने आपण वाहतूक व्यवस्था पाहतोय, आरोग्य व्यवस्था पाहतोय, तसा आरोग्याचा विकास जर पाहिला तर विदेशामध्ये देखील काही देशांमध्ये प्रचंड वेगात. मग आपल्याकडे भारतात जर आपण विचार केला तर सिरम नावाची कंपनी आपण पाहिलं की कोविशिल्ड देण्याच्या वेळेला ती सुद्धा रिसर्चमध्ये अग्रेसर असणारी दिसते. म्हणजे या हेल्थच्या संदर्भातलं रिसर्च किंवा संशोधन हे वाढण्याच्या दृष्टीने देखील आपल्याला सेवा क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरू शकतो. पण इंडस्ट्रीच्या अनुषंगाने होणारं प्रोडक्शन असेल, परंतु ते आरोग्य दूताच्या मार्फत किंवा आरोग्य सेवेच्या मार्फत हे सर्व ठिकाणी पोहोचवणं असेल. सरकार या आरोग्य क्षेत्रावर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती खर्च करत असतं, परंतु या अत्यावश्यक स्वरूपाचा खर्च आहे तो त्याच्यामुळे तो वाढला पाहिजे. त्याचबरोबर संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा आपण ज्या वेळेला खर्च विचारात घेतो की तोही महत्त्वाचा असतो. कारण डिफेन्स मिलिटरी एरिया असेल, पोलीस यंत्रणा असेल, याच्याशिवाय आपल्याकडे जे आहे ती साधन सामग्री आहे, ही मानवी संपत्ती असेल, तिला संरक्षित ठेवणं हा आपल्या दृष्टीनं महत्त्वाचा घटक आहे. धोरण त्याच अनुषंगाने पॉलिसीज इश्यूज आहेत त्या देखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. थेट विदेशी गुंतवणूक जी आहे FDIच्या अनुषंगाने फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे ती कशा पद्धतीने आहे, FDI म्हणजे परकीय गुंतवणूक ती वाढलेली असेल का, किती प्रमाणात वाढू शकते, निर्गुंतवणूक धोरण जे आहे डिव्हिजमेंट जे आहे निर्गुंतवणुकीचं धोरण ते किती प्रमाणात किंवा कशा पद्धतीनं यशस्वी होत आहे. म्हणजेच या ठिकाणी निर्गुंतवणुकीचं धोरण म्हणजे काय, तर सरकारचा जास्तीत जास्त जो काही हिस्सा ज्या उद्योग क्षेत्रामध्ये असेल तो कमी करणं आणि खाजगी क्षेत्राला संधी देणं. म्हणजे स्वतःचा हिस्सा कमी करणं, कमीत कमी सरकारने गुंतवणूक करणं, अशा उद्योगधंद्याला डिस इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं किंवा कमीत कमी गुंतवणूक त्या ठिकाणची म्हणजेच निर्गुंतवणूक होईल अशा अनुषंगाने म्हटलं जातं. थेट विदेशी गुंतवणूक जी आहे FDIच्या स्वरूपामध्ये आपल्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे परकीय बाजारपेठेतल्या किंवा मल्टीनॅशनल कंपनी ज्या असतील, ज्या इतर देशामध्ये त्याच्या शाखा असतील किंवा काय, परंतु आपल्या देशामध्ये अशा पद्धतीची गुंतवणूक त्यांनी करणं त्याला परकीय गुंतवणूक असं म्हणतात. FDIच्या अनुषंगाने भारतात आता मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या कंपन्या या मग सेवा क्षेत्रातल्या असतील, मॅन्युफॅक्चरिंग उद्योग क्षेत्रातल्या असतील, त्या वाढत असणाऱ्या दिसून येत आहेत. म्हणजे थेट विदेशी गुंतवणूक जी आहे FDIच्या अनुषंगाने आहे, निर्गुंतवणुकीच्या डिसइन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने आहे. दर आणि कर टेरिफ अँड टॅक्सेस जो आहे तो भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा मानले गेले. दर आणि कराच्या अनुषंगाने किंवा टेरिफ अँड टॅक्सेस कशा पद्धतीचे आहे, सेक्टर विशिष्ट समस्या किंवा सेक्टर स्पेसिफिशियस इश्यूज त्या क्षेत्रात असणारे काही समस्या किंवा असणारे वेगवेगळे घटक आपण बघूया. त्या अनुषंगाने देखील काही बाबी या महत्त्वाच्या असल्याचं आपल्याला दिसून येतं. यामध्ये इंडेक्सच्या अनुषंगानेच आपण असं म्हणतोय की यातला हा पार्ट आपण म्हणूया पाहिजे. तर देशांतर्गत नियम धोरणे ही जी आहेत ती कशा पद्धतीने आहेत आणि त्याच्या मर्यादा, कारण डोमेस्टिक रेग्युलेशन्स इम्पॅक्ट ऑफ पॉलिसीज अँड कन्स्ट्रक्शन्स ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या असू शकतात. देशांतर्गत नियम आहे, धोरणे आहे, त्याच्या मर्यादांचा प्रभाव कशा पद्धतीचा आहे, अलीकडील उपाययोजना ज्या आहेत त्या काय केलेल्या आहेत, रिसेंट मेजर्स अँड देअर इम्पॅक्ट ऑफ सर्व्हिस सेक्टर जे आहेत ते दर्शवलेले आहे. म्हणजे अलीकडील उपाययोजना आणि त्यांचा सेवा क्षेत्रावरील प्रभाव हा कशा पद्धतीने किंवा किती प्रमाणात आहे तो त्या अनुषंगाने आपल्याला महत्त्वाचं मानलं जाईल. रिसेंट मेजर्स अँड देअर इम्पॅक्ट ऑन सर्व्हिस सेक्टर जो आहे तो दर्शवलेला आहे. सेवांची निर्यात, प्रोसेस अँड ऑपॉर्च्युनिटीज जे आहे, संभावना आणि संधी ही कशा पद्धतीची आहे, किती प्रमाणात आहे, संभावना किंवा संधी कशा पद्धतीने दिसून येतात आणि कन्क्लुजनकडे जात आहोत. म्हणजेच देशांतर्गत नियम, धोरणे आणि मर्यादांचा प्रभाव हा डोमेस्टिक जसा आहे, देशांतर्गत आहे, तशाच पद्धतीने तो आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील उद्भवू शकतो किंवा उद्भवलेला आपल्याला दिसून येतो. अलीकडील उपाययोजना आणि त्यांचा सेवा क्षेत्रावरील प्रभाव हा कशा अनुषंगाने आहे, किती अनुषंगाने आहे तो आपल्याला पाहावा लागेल. रिसेंट मेजर्स अँड देअर इम्पॅक्ट ऑन सर्व्हिस सेक्टर त्याच अनुषंगाने सेवांचे निर्यात किंवा सर्व्हिस सेक्टर एक्सपोर्टच्या अनुषंगाने आपण कशा पद्धतीने त्याच्यात संभावित आहे ते आपल्याला दिसून येईल. संभावना आणि संधी ज्या आहेत, एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिस, संभावना किंवा संधी त्याच्या ज्या आहेत, प्रोसेसेस अँड ऑपॉर्च्युनिटी ज्या आहेत त्या निश्चितपणे आपल्याला माहिती होतील किंवा त्या अनुषंगाने आपल्याला बाबी पाहता येऊ शकतात. त्यातील काही महत्त्वाच्या हायलाइटेड भागामध्ये आपण देशांतर्गत नियम किंवा धोरणे म्हणतोय त्याच्या असणारे लिमिटेशन्स, डोमेस्टिक
रेग्युलेशन इम्पॅक्ट ऑन या अनुषंगाने काही बाबी दिलेल्या आहेत, पॉलिसीज आहेत. तर त्याच अनुषंगाने कॉन्स्टंट किंवा रिसेंट मेजर्स जे आहेत ते दर्शवलेले दिसतात. अँड देअर इम्पॅक्ट ऑन सर्व्हिस सेक्टर किंवा सेवा क्षेत्राच्या अनुषंगाने सुद्धा बाबी ह्या महत्त्वाच्या येणार आहेत. त्याच्यातली निर्मिती जे म्हटलेलं आहे, सर्व्हिसेस, एक्सपोर्ट ऑफ सर्व्हिसेस जे आहे ती कशा पद्धतीने आहे, संभावना आणि संधी, प्रॉस्पेक्ट अँड ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती दर्शवलेली आहे. उद्दिष्टांच्या अनुषंगाने किंवा या युनिटमधून गेल्यानंतर आपल्याला काय काय अपेक्षित आहे की समजेल आणि त्या संदर्भातली आपल्याला डिटेल माहिती मिळेल, या अनुषंगाने काही प्रमुख क्षेत्रावर चर्चा याच्यामध्ये केलेली आहे. त्यात विशेष करून धोरणात्मक पुढाकार आवश्यक आहे. वेगवेगळे धोरण, ध्येय धोरणं जे आहेत ती ठरवणं अगत्याचं ठरेल. मग धार्मिक क्षेत्रातले असतील किंवा इतर क्षेत्रातले आहेत त्याचा जेवढा विचार केला जातो तशा पद्धतीनं इथं आर्थिक दृष्टीनं, पायाभूत सुविधांच्या दृष्टीनं कोणती धोरणं ठरवता येतील. मग जसे की आपण NEP 2020चा आता विचार करतोय की 2020चं जे धोरण आहे ते कशा पद्धतीनं आहे किंवा किती प्रमाणात राबवलं जाते, कसं राबवा, कोणत्या अनुषंगाने असेल, काही प्रमुख क्षेत्रावर चर्चा केली जाते किंवा ज्यासाठी धोरणात्मक पुढाकार हा आवश्यक आहे. भारतातील सेवा क्षेत्राच्या विकासावर लक्ष हे केंद्रित केलेलं आपल्याला दिसून येतं. संरक्षणासाठी देशांतर्गत नियमांचे वर्णन, त्याच अनुषंगाने अलीकडील काही देशांतर्गत धोरणाचा प्रभाव हा देखील आपल्याला दिसून येतो. मग ते राष्ट्रीय धोरण असेल किंवा देशांतर्गत स्वरूपात व्यापार तोलाच्या स्वरूपात संरक्षणात्मक धोरण असेल, मग व्यापार तोल असेल, व्यवहार तोल असेल. व्यापार तोलामध्ये विशेष करून दृश्य स्वरूपाच्या बाबींचा अभ्यास केला जातो आणि व्यवहार तोलामध्ये दृश्य आणि अदृश्य अशा दोन्ही स्वरूपाच्या बाबींचा अभ्यास केला जातो. मग अलीकडील देशांतर्गत धोरणाचा प्रभाव आणि सततच्या मर्यादाबद्दल त्याच्यात चर्चा केलेली दिसून येते. भारतातील सेवा क्षेत्राला तोंड देत असताना वेगवेगळ्या बाबींमध्ये किंवा भारताने निर्यात केलेल्या महत्त्वाच्या सेवांचे प्रोफाईल ह्या अनुषंगाने दिसून येईल. भारतातील सेवा क्षेत्राच्या विस्ताराचा शर्तांच्या अनुषंगाने रूपरेषा या देखील पाहणं हे अगत्याचं ठरेल किंवा त्या अनुषंगाने महत्त्वाचं ठरेल. भारताने निर्यात केलेल्या महत्त्वाच्या सेवांमध्ये किंवा त्या अनुषंगाने असणाऱ्या बाबींमध्ये कोणते घटक हे महत्त्वाचे ठरतील, त्या अनुषंगाने देखील आपल्याला काही बाबतीत याचा वाहपोह करणं किंवा विचारमंथन करणं हे अगत्याचं ठरेल. या इंट्रोडक्टरी पार्टच्या अनुषंगाने आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात हा GDP मध्ये सेवा क्षेत्राचे योगदान हे लक्षणीय स्वरूपाचं आहे आणि या क्षेत्राने लक्षणीय विदेशी गुंतवणूक देखील आकर्षित केलेली दिसून येते. कारण जसं मॅन्युफॅक्चरिंग आहे तसं सर्व्हिस सेक्टरच्या अनुषंगाने देखील गुंतवणूक सेवा क्षेत्रात वाढलेली दिसते. मग ट्रान्सपोर्टिंग असेल किंवा पर्यटन स्थळाच्या अनुषंगाने आपण पाहतो की या सेवा क्षेत्राचा मोठा विकास झालेला आहे. म्हणजे या देशाच्या GDP मध्ये हे सातत्याने 50%हून अधिक योगदान याच्यात दिलेलं आहे. भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या तिप्पट म्हणजे 16.6% हे सेवा क्षेत्रामध्ये त्याचं शेअर्स असलेला दिसून येतो किंवा स्वातंत्र्योत्तर कालखंडात तो 16% होता. परंतु सेवा क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या क्रियाकलापांचा समावेश याच्यात केला जातो किंवा या अनुषंगाने झालेला दिसून येतो. उपक्षेत्र जसे की व्यापार, हॉटेल आणि रेस्टॉरंट याचा देखील तितकाच विकास किंवा वाढ होणं गरजेचं आहे. वाहतूक, स्टोरेज आणि दळणवळण या दृष्टीने विचार करता कशा पद्धतीने वाढ झाली किंवा किती प्रमाणात वाढ झाली हे पाहणं मर्यादेचं ठरेल. भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात GDP मध्ये शेती क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र याच्यामध्ये सेवा क्षेत्राचा हिस्सा कसा वाढू शकतो, कोणत्या कारणाने वाढू शकतो किंवा कोणत्या सुविधा वाढल्यामुळं त्या सर्व्हिस सेक्टरचा विकास होऊ शकतो. जसं की आता NEPचा आपण उल्लेख करतोय, न्यू एज्युकेशन पॉलिसी ही सुरुवातीचं जर पाहिलं तर 68 मध्ये असेल किंवा नंतरची असेल ती 86 मध्ये असेल आणि आता आपण 2020ची NEP पाहतोय. त्यावेळेला या तिन्ही टप्प्यामध्ये झालेल्या ड्रास्टिक चेंजेस जे आहेत, खरं तर आता 2020ची जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे म्हटलंय न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अनुषंगाने, त्याच्यामध्ये जे आता वर्गवारी आहे, मग फर्स्ट इयर आपण म्हणूया किंवा प्ले ग्रुप असेल,
याच्यामधला फिफ्थ पर्यंतचा म्हणजे दुसरीपर्यंत याला फिफ्थ असं म्हटलेलं आहे. खरं तर 6, 7, 8 चा ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला सेकंड ग्रुप जो आहे तो 8वी पर्यंत आहे. त्याच्यामध्ये स्किल ओरिएंटेड काही देता येऊ शकतं का, कौशल्याभिमुख आपल्याला काही वाढवता येईल का, या दृष्टीने त्याच्यात विचार केलेला आहे. त्यामुळं या अनुषंगाने होणारे बदल हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरतील. वित्तपुरवठा, विमा, रिअल इस्टेट आणि व्यवसाय सेवा या अनुषंगाने काही बाबी या महत्त्वाच्या ठरतील. समुदाय, सामाजिक आणि वैयक्तिक सेवा आणि बांधकामाशी संबंधित सेवा यांचा देखील याच्यात विचार केलेला आहे. कारण बांधकाम क्षेत्र आपण आता पाहतोय की कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा म्हणजे अल्प कालावधीतच एखादं बांधकाम कमी करणं, वाढवणं या दृष्टीने देखील विचार केला जातो. बांधकामाशी संबंधित मग त्याच्यात संघटित कामगार असतील, असंघटित कामगार असतील, परंतु संघटित स्वरूपाचं फार कमी आहे तसं पाहिलं तर. कारण बांधकाम क्षेत्रातला जवळपास 99% वर्कर जो असतो तो असंघटित क्षेत्रातला असतो. कारण तात्पुरत्या स्वरूपाचं काम त्याच्यात मिळतं आणि दीर्घकाळात त्याच्यावर काम कमी होण्याची शक्यता असते. खरं तर सेवा क्षेत्राचं जसे की IT, TES, माहिती तंत्रज्ञान, IT आणि IT सक्षम करते किंवा त्या अनुषंगाने सुद्धा होणारे बदल हे देखील आपल्याला दिसून येतील. लॉजिस्टिक किंवा कुरिअर सेवासह किरकोळ ई कॉमर्स आणि वाहतूक सेवा, आर्थिक सेवा, उपयुक्तता, पाणी, वीज आणि गॅस या अनुषंगाने देखील काही बाबी या महत्त्वाच्या मानलेल्या आहेत. दूरसंचार किंवा अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र इत्यादीच्या दृष्टीने देखील वाढीसाठी लेखा आणि कायदेशीर सेवा या अनुषंगाने काही बाबी विचारात घेतल्या जातात. वित्तपुरवठ्याच्या अनुषंगाने आपण जसं की आता बँकिंग सेवा म्हणतो त्या पद्धतीनं वित्तीय पुरवठा करणं, मग विमा असेल तिथं रिस्क फॅक्टर असेल, मग कोणताही सर्व्हिस सेक्टरमधला घटक असेल त्यांचा विमा कसा उतरवता येईल, रिअल इस्टेट आणि व्यवसाय सेवा या अनुषंगाने देखील काही बाबी या महत्त्वाच्या मानल्या जातात. त्याचा विचार त्या पद्धतीनं ह्या निश्चितपणे केला जातो. त्याचबरोबर सामुदायिक किंवा सामाजिक आणि वैयक्तिकच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला बांधकामाशी संबंधित असणाऱ्या बाबी याच्यावर विशेष भर असतो. संबंधित सेवा किंवा खरं तर सेवा जशी की ITच्या संदर्भात असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आपण म्हणतो, TES माहिती तंत्रज्ञान असेल, ITच्या अनुषंगाने आणि IT सक्षम करते किंवा त्या सक्षम बाबतीत कशा बाबतीत काय बदल होऊ शकतो किंवा लॉजिस्टिक कुरिअर सेवा असेल ती कशी बदलते किंवा कोणत्या घटकात त्याच्या अनुषंगाने बदल होऊ शकतो. किरकोळ ई कॉमर्ससह आणि वाहतूक सेवा असेल, आर्थिक सेवा असेल, उपयुक्तता, पाणी, वीज, गॅस या अनुषंगाने देखील काही बाबी या विचारात घेतल्या जातात. किंवा दूरसंचार, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र त्या बाबतीत किती प्रगल्भता असू शकते किंवा त्याची वाढ कशी होईल, किती होईल ते दर्शवलं जाऊ शकतं. वाढीसाठी लेखा आणि कायदेशीर सेवा हे महत्त्वाचे घटक आहेत. वित्तपुरवठा, विमा, रिअल इस्टेट आणि व्यवसाय सेवा क्षेत्र या बाबतीत समुदाय किंवा सामाजिक आणि वैयक्तिक सेवा या किती प्रमाणात कशा पद्धतीनं वाढवता येऊ शकतात, त्या वाढलेले घटक कोणते कोणते असू शकतात त्या दृष्टीने देखील हे क्षेत्र महत्त्वाचं ठरेल. बांधकामाशी संबंधित सेवा खरं तर सेवा जसे की IT, TES, माहिती तंत्रज्ञान आणि त्यातील असणारे घटक याचा देखील अभ्यास होणं तितकंच महत्त्वाचं असतं. धोरण या धोरण समस्याच्या अनुषंगाने सेवा क्षेत्राच्या प्रोत्साहनासाठी धोरणात्मक मुद्द्यामध्ये अनेक क्षेत्राचा समावेश होतो. थेट विदेशी गुंतवणूक किंवा निर्गुंतवणूक जिथे की सरकारने कमीत कमी गुंतवणूक करणं आणि विदेशी गुंतवणुकीच्या अनुषंगाने FDI मध्ये वाढ घडवून आणणं, त्या पद्धतीत बदल होणं हे तितकंच महत्त्वाचं ठरेल. शुल्क आणि कर किंवा इतर क्षेत्र विशिष्ट धोरण त्या धोरणाच्या अनुषंगाने असणाऱ्या समस्या ते पाहणं हे धोरणात्मक बाबीतलं महत्त्वाचे भाग असू शकतात किंवा विभाग त्याचा अभ्यासासाठी घेतला जाऊ शकतो. थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये FDIच्या अनुषंगाने जेव्हा घडते किंवा एखादा गुंतवणूकदार हा परदेशी व्यवसाय ऑपरेशन स्थापित करतो किंवा परदेशी व्यवसाय मालमत्ता मिळवते, मालकीच्या स्थापनेसह किंवा परदेशी कंपनीमध्ये स्वारस्य नियंत्रित करणे अलीकडील एक महत्त्वाचा या भारतातील सेवा क्षेत्रातील FDIच्या अनुषंगाने बाबतीत घेतलेला धोरणात्मक पुढाकार असेल संबंधित तो कशा पद्धतीनं राबवता येईल, कोणत्या घटकाचा त्याच्यात विचार करता येईल या दृष्टीने देखील भाग महत्त्वाचा ठरेल.
सेवा क्षेत्राच्या प्रोत्साहनासाठी किंवा धोरणात्मक मुद्द्यामध्ये अनेक क्षेत्राचा समावेश होतो. थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये किंवा निर्गुंतवणूक धोरणामध्ये शुल्क आणि कर किंवा इतर क्षेत्र, विशिष्ट धोरण, समस्या त्या दृष्टीने देखील काही बाबी या महत्त्वाच्या ठरतील. थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये एफडीआयच्या अनुषंगाने तेव्हा घडते किंवा जेव्हा एखादा गुंतवणूकदार हा परदेशी व्यवसाय ऑपरेशन्स स्थापित करतो किंवा परदेशी व्यवसाय मालमत्ता मिळवते आणि मालकीच्या स्थापनेसह किंवा परदेशी कंपनीमध्ये स्वारस्य नियंत्रित करणे ही अलीकडील 2016च्या महत्त्वाचा भाग आहे किंवा भारतातील सेवा क्षेत्रातील एफडीआयच्या बाबतीत घेतलेले धोरणात्मक पुढाकार किंवा त्या अनुषंगाने असणारे निर्णय हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरतील. एकल किंवा ब्रँड उत्पादनासाठी किरकोळ व्यापार उघडणे 51% अधीन आहे शेअर किंवा त्या अनुषंगाने होल्डिंग. तथापि टप्प्याटप्प्याने रिटेल मध्ये एफडीआयला परवानगी देण्याबरोबरच रीतीने किंवा प्रथम महानगर शहरासह विद्यमान देशांतर्गत आणि लहान रिटेल किंवा आउटलेट्ससह आधुनिकीकरणासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, जेणेकरून ते स्पर्धात्मक स्वरूपात किंवा घडू शकेल. एफडीआय अनुषंगाने समर्थित ब्रँडेड आउटलेट्ससह प्रभावित करणं. पुढं विमा क्षेत्राच्या अनुषंगाने किंवा पॉलिसीच्या अनुषंगाने त्याला संरक्षण देणं या दृष्टीने देखील महत्त्वाचं राहील. कारण बऱ्याच वेळेला आपण पाहतो की वेगवेगळ्या पॉलिसीज जर नसतील, संरक्षण नसेल, तर ते उत्पादन घेणं हे शक्य होत नाही. आणि सेवा क्षेत्रात तर विशेष करून अशा प्रकारचे रिस्क हे अनेक वेळेला असण्याची शक्यताही असते. त्यामुळं वेगवेगळ्या घटकाच्या अनुषंगाने होणाऱ्या स्टँडिंग त्यातल्या बाबी या अपेक्षित असतात किंवा गृहीत धरावे लागतात. आणि मग वाहतुकीच्या अनुषंगाने तिथे रस्त्यांचा विकास करत असताना ही सेवा देणं किंवा जसं की आपण आरोग्य दूत म्हणतो त्यावेळेला आरोग्य दूताच्या अनुषंगाने वेगवेगळ्या सोयी सुविधा असतील, मग ॲम्ब्युलन्स असतील, हॉस्पिटल टेम्पररी त्या ठिकाणच्या उभा करण्याच्या दृष्टीने काही बाबी असतील त्या पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. त्यामुळं प्रभावीपणे पुढे त्याच्यात काही बदल होतील का आणि ते कशा पद्धतीने होऊ शकते विमा त्या अनुषंगाने पाहणं हे तितकंच महत्त्वाचं ठरेल. सरकार किंवा एफडीआयचा विचार करता हिस्सा हा 26 वरून वाढू शकेल का किंवा त्या अनुषंगाने किती होईल, बदल होऊ शकेल ते पाहणं हे तितकंच महत्त्वाचं ठरेल. एफडीआयची मर्यादा किंवा वाढवण्याची व्यावहारिक अडचण लक्षात घेता एकूणच विमा क्षेत्र सरकार किमान काही क्षेत्र ही उघडण्याची शक्यता असते आणि त्या दृष्टीने जसे बदल हे त्या अनुषंगाने केले जातात किंवा घडून आलेले दिसतात. निर्गुंतवणुकीच्या अनुषंगाने निर्गुंतवणूक ही संस्था किंवा सरकारची विक्री करण्याच्या दिशेने केलेली कृती आहे. त्यांची मालमत्ता किंवा उपकंपनी ही भारतात 10 वर्षांची निर्गुंतवणूक कलम आहे आणि विमा क्षेत्र किंवा बँकिंग क्षेत्र हे 74% आहे. किंवा विदेशी गुंतवणुकीच्या वेळेला आपण बघतो त्याचा परवाना किंवा विदेशी गुंतवणुकीच्या अनुषंगाने परवाना आवश्यक असतो आणि तो परवानगी शासन स्तरावरती मग राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल त्यांनी ती गुंतवणुकीसाठी परकीय किंवा परराष्ट्रविषयक धोरण हे आपलं कशा पद्धतीचं आहे. 26% निर्गुंतवणुकीला परवानगी आहे, तर हवाई वाहतूक सेवांसाठी 49% एफडीआयला परवानगी आहे. त्याच अनुषंगाने इतर काही महत्त्वाच्या कॉर्पोरेशन ज्यासाठी सूचीबद्ध आहेत किंवा निर्गुंतवणूक आहेत त्याच अनुषंगाने शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया किंवा भारत संचार निगम, कोचिंग शिपयार्ड या अनुषंगाने देखील गोवा, त्या अनुषंगाने मग शिपयार्ड असेल, भारतीय रेल्वे खानपान असेल किंवा पर्यटन महामंडळ असेल, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ असेल इत्यादी गुंतवणुकीतून केवळ सरकारला एक मोठा महसूल हा मिळू शकत नाही किंवा त्या अनुषंगाने तसा महसुली उत्पन्नाचा भाग देखील तितकाच विचारात घेतला जातो किंवा काही वेळेला सरकार जशी आपली गुंतवणूक कमी करून करत जाईल तसं त्यातला मिळणारा बेनिफिट्स देखील कमी मिळत जातो, परंतु जबाबदारी देखील कमी होते. महत्त्वाचं म्हणजे होणारा जो खर्च असतो जास्तीचा किंवा येणारा धोका जो असतो तो धोका सुद्धा सरकारच्या दृष्टीनं कमी होतो, परंतु नाममात्र हिस्सा किंवा शेअर्स आपण म्हणूया त्या उद्योग व्यवसायामध्ये त्या कंपनीमध्ये सरकारकडून असणं हे अगत्याचं असतं, आवश्यक असतं. आणि त्यामुळे इतर काही महत्त्वाच्या कॉर्पोरेशनच्या अनुषंगाने ज्यासाठी सूचीबद्ध काही घटक हे विचारात घेतले जातात. निर्गुंतवणूक आहेत किंवा शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच भारतात
भारत संचार निगम, कोचीन शिपयार्ड, गोवा शिपयार्ड, भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ किंवा राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ इत्यादीच्या दृष्टीनं निर्गुंतवणुकीतून केवळ सरकारला मोठा महसूल हा मिळू शकत नाहीत किंवा त्या अनुषंगाने देखील काही बाबी ह्या विचारात घेतल्या जातात किंवा तशा घेणं हे अगत्याचं ठरतं. त्याचबरोबर दर आणि कर या ठिकाणी वेगवेगळ्या उत्पादनाच्या अनुषंगाने कोणते दर कशा पद्धतीने आहे, टॅरिफ असेल. टॅरिफ ही खरं तर जकात आहे आणि ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती टॅरिफचा विचार करताना ही फार महत्त्वाची संकल्पना आहे. टॅरिफमध्ये कोणता कोणता घटक येतो? शहरी भागामध्ये जे काही अंतर्गत पद्धतीने किंवा देशांतर्गत असतील किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात असेल, ग्रामीणमधून शहरात असेल किंवा शहराकडून ग्रामीणमध्ये असेल, वेगवेगळ्या मालाचे ट्रान्सपोर्ट जे केलं जातं त्याच्यासाठी ही जकात विशेष करून असते. तशा पद्धतीनं ती सीमा भागावरती म्हणजे त्या शहराची सीमाभाग संपल्यानंतर मग मोठी मोठी नगरपालिका आपण म्हणूया, महानगरपालिका आपण म्हणूया, त्यांचा हद्द किंवा त्यांचा सीमारेषा संपल्यानंतर त्याच्या पुढच्या भागात मालाची वाहतूक करताना त्याच्यावरती कर आकारला जातो. त्याला टेरिफ असं म्हटलं जातं. मग या टेरिफच्या अनुषंगाने सुद्धा सरकारला किंवा नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्यांना काही उत्पन्नाचा हिस्सा हा निश्चितपणे मिळत असतो आणि त्यातून आपला खर्च हा भागवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो किंवा तशा पद्धतीचा खर्च हा पूर्ण केला जात असतो. या टॅरिफ म्हणजे सरकारद्वारे आयातीवरील कर जे आहेत ते अनेक महत्त्वाचे दर आहेत आणि कर हे महत्त्वाचे मानले जातात. बनवण्यासाठी संबंधित उपाययोजना करणे हे आवश्यक आहे. उदाहरणार्थ शिपिंग सेवामध्ये दर तर व्यापार आहे. जवळजवळ 50% फ्लीट त्यांचे व्यावसायिक जीवन संपले आहे किंवा त्या अनुषंगाने त्याचा विचार केला जातो. विमान उद्योगाच्या बाबतीत आयात केलेल्या विमानाच्या भागासाठी आयात शुल्क आकारले जाते. त्याचबरोबर जेव्हा कंपनी ते भाग एखाद्या विमान ऑपरेशनला किंवा ऑपरेटरला विकते तेव्हा विक्री कर सेवा सुमारे 10 ते 13% आकारणी केली जाते आणि याच कर आकारणीच्या अनुषंगाने होणारे बदल ते देखील तितकेच महत्त्वाचे असतात. त्यामुळे टॅरिफ म्हणजे सरकारद्वारे आयातीवरील कर अनेक महत्त्वाचे दर हे देखील त्याच्यात विचार करतात. भारतीय सेवा बनवण्यासाठी संबंधित उपाययोजना करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ शिपिंग सेवामध्ये तर व्यापार आहे. जवळजवळ 50% फ्लीट किंवा फ्लीट त्यांचे व्यावसायिक जीवन हे संपले आहे किंवा त्या अनुषंगाने काही बाबी ह्या विचारात घेतल्या जातात. फ्लीट त्यांचे व्यावसायिक जीवन कशा पद्धतीचं असू. विमान उद्योगाच्या बाबतीत आयात केलेल्या विमानाच्या अनुषंगाने मग आयात निर्यातीच्या अनुषंगाने वाहतुकीच्या दृष्टीने हेलिकॉप्टर सेवा असेल, विमान सेवा असेल किंवा इतर बाबतीतल्या सेवा सुविधा ज्या आहेत त्याच्या काही कंपन्या आपण म्हणतो त्या कंपन्या कशा पद्धतीने काम करतात किंवा त्याची अंमलबजावणी एस्टिमेटेशन कशा पद्धतीने होऊ शकतो ते देखील पाहणं हे तितकंच महत्त्वाचं ठरेल. या कर दर किंवा दर आणि कर कोणत्या वस्तूच्या किती किमती आहेत, कशा पद्धतीने त्याचे प्राइस लेवल आहेत, त्या अनुषंगाने त्याचे टॅक्सेस हे निश्चितपणे असतात. त्या वस्तू म्हणजे आरोग्यविषयक सेवा असतील तर त्याच्यावरती कमी कर असतील. वाहतूक किंवा आपण मनोरंजनासारख्या इलेक्ट्रॉनिक गुड्स असतील समजा एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी किंवा मनोरंजनासारख्या बाबी आपण जर पाहिलं तर या मनोरंजनातून देखील कर हे वेगवेगळ्या पद्धतीनं आकारले जातात आणि याच करातून मिळणारं उत्पन्न हे कशा पद्धतीनं असेल किंवा कोणत्या स्वरूपात असेल ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. म्हणजेच दर किंवा कर हे भारतीय सेवा बनवण्यासाठी संबंधित उपाययोजना या केल्या जातात किंवा उपाययोजना करणं हे अगत्याचं ठरतं. उदाहरणार्थ शिपिंगमध्ये म्हणजे जहाज व्यवसायाच्या अनुषंगाने कारण जलवाहतूक ही सुद्धा भारताच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण जड वस्तूच्या वाहतूक करताना रस्ते मार्गावरती असेल, हवाई मार्गावर असेल मोठ्या प्रमाणावर खर्च येतो किंवा काही ठिकाणी रस्ते मार्ग हा करणं शक्यच नसतं. त्यावेळेला रेल्वे मार्गाने काही माल जसं आणतात मग रेल्वे आणि रस्ते शक्य नाही आहे. हवाईमध्ये आपल्याला एवढे जड वस्तूचं वाहतूक करणं हे महागाईत पडत असतं. त्यावेळेला या जलवाहतुकीचा शिप म्हणजे जहाजाच्या अनुषंगाने सुद्धा वाहतूक करणं, व्यापार करणं हे म्हणजे बंदरं असतील वेगवेगळ्या आपली, त्याचबरोबर समुद्रकिनारे भाग असेल, किनारपट्टी असेल. जसं की महाराष्ट्राचा विचार करता 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभलेला आपल्याला दिसून येतो आणि भारतात जर पाहिलं तर भारताच्या तिन्ही बाजूला जसं की आपण अरबी समुद्र असेल, पॅसिफिक महासागर
याचा मोठ्या प्रमाणावर विस्तृत जलकिनारा हा भारताला लाभलेला आहे आणि याचा फायदा हा आपण अनेक वेळेला घेत असतो. म्हणूनच वाहतूक आपल्याला काही प्रमाणात सोपी जाते. त्याचबरोबर मत्स्य व्यवसाय असेल, मग शेतीपूर्वक व्यवसाय आपण फिशरीज असं म्हणतो, मग मत्स्य व्यवसायालाही त्या ठिकाणी चांगला स्कोप मिळू शकतो आणि त्याच मत्स्य व्यवसायाच्या अनुषंगाने सुद्धा किंवा त्याची वाहतूक करण्याच्या दृष्टीने देखील किंवा इतर अनेक बाजारातून येणारा माल असेल, इतर परकीय बाजारपेठेतनं वस्तू असतील, जड वस्तू असतील, त्या आणण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी फिशरी सारखा उद्योग चालण्याच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला जलवाहतूक किंवा जल व्यवस्थापन आपल्याला नैसर्गिक संपत्ती जी समुद्रकिनारा लाभलेला आहे ती फार महत्त्वाची असू शकते आणि याच्यातून अनेक फायदे हे आपल्या भारताला मिळतात किंवा तसेच इतर अनेक देशांच्या दृष्टीने देखील विचार करता अनेक देशांना देखील फायदे मिळतात. म्हणूनच एफडीआयच्या अनुषंगाने फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीनं भारताला एक मोठी लोकसंख्या असल्यामुळं त्याचा फायदा आपल्याला होत असताना दिसून येतो. एक मिनिट. तर याच्यात दर आणि करच्या अनुषंगाने जसं आपण म्हणतो की टॅरिफ आहे, जकात आहे, तशा पद्धतीनं या जकातीचं स्वरूप मग रोडवर पाहिलं तर टोल नाके आहेत. या टोल नाक्याच्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला टोल टॅक्स आपण घेत असतो आणि या टोल टॅक्स बरोबर टॅरिफ हा शहरी भागाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती देखील महत्त्वाच्या काही बाबतीत ज्या काही वस्तू असतील त्याच्यावरती टॅरिफ हे आकारलं जातं. आता आपण पाहतोय की SGST आणि CGST मग हे देखील कर आहेत. मग ते वस्तूवरती आकारलेले असतात, ते वाहतुकीच्या दृष्टीने आकारलेले नसतात. त्यामुळं टॅरिफच्या अनुषंगाने वेगळा विचार केला जाईल. CGST SGST जे आहेत टॅक्सचे जे आहेत त्याचा वेगळ्या पद्धतीने विचार केला जाईल आणि इतर ज्या पण सर्व्हिस पण असतील किंवा इतर काही असतील त्याच्यावरती सर्व्हिस टॅक्स हा करत असतो आणि या सर्व्हिस टॅक्सच्या अनुषंगाने देखील काही जसं की CGST SGST हे करा सेवावरती म्हणजे मनोरंजनाची सेवा असेल, हॉटेल व्यवसायाची सेवा असेल, परंतु नोकरदार लोकांच्या दृष्टीने जो डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स आपण म्हणतो तो डायरेक्ट टॅक्स हा त्यांच्या उत्पन्नावरती आकारलेला असतो आणि दुसरी बाब इनडायरेक्ट टॅक्स हा वेगवेगळ्या वस्तूवरती किंवा प्रोडक्शनच्या नंतर सेलिंगच्या वेळेला तो टॅक्स आकारला जातो. त्यामुळे वस्तू विकताना ही टॅक्स लावूनच वस्तू मार्केटला विकली जाते आणि त्याचं सेलिंग हे दाखवलेलं असतं किंवा दर्शवलेलं असतं. त्यामुळं मग होणारी आयात निर्यात असेल पण जहाजाच्या मार्फत किंवा इतर रस्ते मार्गाच्या मार्फत असेल तर त्याच्यावरती वेगवेगळे शुल्क हे आकारले जातात आणि ह्या शुल्काच्या अनुषंगाने आयात केलेल्या विमानाच्या भागासाठी आयात शुल्क आकारले जाते. त्याचबरोबर जेव्हा कंपनी ते भाग एखाद्या विमान ऑपरेटरला विकतात त्या अनुषंगाने असेल, त्या वस्तूच्या अनुषंगाने असेल, ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. सेक्टर किंवा विशिष्ट समस्या व्यापक सेवा क्षेत्रातील विशिष्ट क्षेत्रांना विशिष्ट धोरणाची आवश्यकता असते. उपक्रम उदाहरणार्थ दूरसंचार असेल, उद्योगांचे महत्त्व असेल, दूरसंचारमध्ये पण टेलिग्राम सेवा ज्या वेळेला आपण पाहतो मग आकाशवाणीसारखा चॅनल आपण पूर्वीपासून जो पाहतो तो किंवा त्या चॅनलच्या मार्फत सर्व भारतभरातल्या सेवा ह्या आपल्याला घर बसल्या ह्या दूरसंचार सेवाच्या मार्फत किंवा दूरदर्शनच्या मार्फत ह्या पूर्वीपासून मिळत आल्या. आत्ता मीडियाचा जास्त विकास झाल्यामुळं ही मीडियाची सेवा देखील आपल्याला अल्प दरामध्ये अगदी उपलब्ध होत असते. इंटरनेटची सुविधा ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला या इंटरनेट सुविधा किंवा IT क्षेत्राचा विकास झाल्यामुळे काही क्षणात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण मेल पाठवत असतो. फक्त त्याच्यामध्ये किंवा बँकिंग सेवा ज्यावेळेला आपण ऑनलाईन पद्धतीने आता सगळं देवाणघेवाण करत असतो त्यावेळेला त्याच्यातली सिक्युरिटी हा भाग तितकाच महत्त्वाचा ठरेल. म्हणजेच दूरसंचार उद्योगाच्या दृष्टीने महत्त्व आहे ते विचारात घेणं गरजेचं ठरेल किंवा सर्वांगीण विकासासाठी सरकारने कर कमी करणं सुलभ केले आहे. संरक्षण सेवाच्या दृष्टीने असेल म्हणजे आता जसं की आपण 2G म्हणत होतो, 3G म्हणत होतो, तसं 4G आणि 5Gचा सुद्धा आता लॉन्चिंग झालेलं आहे आणि त्यामुळं 5Gच्या स्वरूपात गुगल गिगाबाईटच्या अनुषंगाने असेल ही सुविधा आता वाढत असलेली दिसून येते. त्यामुळे स्पर्धा प्रवृत्त आहे किंवा करण्याच्या अनुषंगाने आहे या कशा पद्धतीने वाढल्या त्याची डेव्हलपमेंट कशी झाली ती पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. स्पीड इंटरनेट उपलब्ध करून देणं किंवा त्या अनुषंगाने देण्यासाठी तंत्रज्ञान देशात परवडणाऱ्या किमतीत कनेक्टिव्हिटी या दृष्टीने कशा पद्धतीनं सगळ्या प्रकारची कनेक्टिव्हिटी जी आहे ती वाढणं. जसं की आपण म्हणतो की नेटवर्क आता सध्या अमुक एका ह्याचं नेटवर्क कमी आहे किंवा जास्त आहे ते कसं वाढवता येईल त्याच्यावरची इन्व्हेस्टमेंट कशी वाढवता येईल
त्या दृष्टीने पाहणं महत्त्वाचं ठरेल. स्पर्धा प्रवृत्त करण्यासाठी या दृष्टीने स्पीड किंवा इंटरनेट उपलब्ध करून देणे आणि त्या दृष्टीने तंत्रज्ञान देशात परवडणाऱ्या किमतीत कनेक्टिव्हिटी असेल, आरोग्य सेवा असतील, त्या कशा वाढवता येतील, किती प्रमाणात आपल्याला वाढवता येतील ते पाहणं आवश्यक ठरेल. आंतरराष्ट्रीय मान्यता असणाऱ्या संस्था असतील त्या संस्थांचा त्या ठिकाणी विचार करणं किंवा मोठ्या मोठ्या उद्योग संस्था असतील, मग रिलायन्स असेल, टाटाचे असेल, या उद्योग संस्थांचा वापर करून ऑनलाईनच्या दृष्टीनं मग जसं की गुगलचा आपण विचार करतो त्यावेळेला या गुगलकडून सुद्धा आपल्या सेवा क्षेत्राच्या दृष्टीने काही बाबी या महत्त्वाच्या ठरू शकतात. जसं की आपण आरोग्याला म्हणतो तसंच या IT क्षेत्राच्या दृष्टीने देखील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने काही बाबी या अगत्याच्या ठरतात. आरोग्य सेवेचे महत्त्व किंवा मूल्यांकन हे नियमन सुधारणे आणि प्रोत्साहन देण्यासाठी सेवांचा अवलंब केला जात आहे. जगभरातील आरोग्य सेवा ह्या आंतरराष्ट्रीय मान्यता एक अतिशय महत्त्वपूर्ण आहे किंवा त्या अनुषंगाने त्या बाबीला भर दिलेला असतो. देशांतर्गत नियमनाचा प्रभाव, धोरणे आणि बंधने घरगुती नियमामध्ये या बाबी या प्रामुख्याने दिसून येतात. परवाना आवश्यकता आणि प्रक्रिया किंवा पात्रता आवश्यकता आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या बाबी ह्या देखील तितक्याच महत्त्वाच्या ठरतील. तांत्रिक मानके घरगुती असल्याने सेवांचे नियमन करताना शुल्काची भूमिका हे फार पार पाडणं त्या दृष्टीने महत्त्वाचं ठरेल. आम्ही येथे देतो किंवा त्या अनुषंगाने येतो सेवा क्षेत्रासाठी असलेल्या प्रमुख देशांतर्गत नियमांचा देखील लेखाजोखा त्यामध्ये विचारात घेतला जातो. नियमावली ही तयार करत असताना कोणत्या दृष्टीनं फायदे आहेत किंवा कोणत्या समस्या येऊ शकतील याचा देखील विचार करावा लागतो. त्यामुळे परवाना आवश्यकता ही निश्चितपणे मल्टीनॅशनल कंपन्यांच्या दृष्टीने असेल किंवा देशांतर्गत पातळीवर देखील त्या त्या ठिकाणच्या सरकारी यंत्रणांकडून परवानगी घेणं हे महत्त्वाचं असतं. खाजगी स्वरूपात तो उद्योग व्यवसाय चालत जरी असला तरी त्याला आवश्यक असणारी लायसन्स आपण म्हणूया ती लायसन्स उपलब्ध करून घेणं रितसर परवानगी घेणं. जसे की आता स्कूल किंवा शाळांच्या बाबतीत आपण म्हणतो जिल्हा परिषदेच्या शाळा होते किंवा जिल्हा परिषदांना सर्व शाळा प्राथमिक शाळांचा वर्ग चालवणं या दृष्टीनं त्याच्यावर होतं. केंद्रीय पातळीवर केंद्रीय विद्यालय ही मांडली जात होती आणि तसंच त्या अनुषंगाने आपण पाहतो की पात्रता आवश्यकतेच्या अनुषंगाने किंवा तांत्रिक मानके आहेत ते घरगुती असल्याने नियमन असेल, सेवांचे नियमन असेल ते करताना देखील शुल्काची भूमिका हे पार पडतात. आम्ही इथे सेवा क्षेत्रासाठी असलेल्या प्रमुख देशांतर्गत नियमांचा लेखाजोखा हा देखील त्याच्यात विचारात घेतला जाईल. अलीकडील उपाययोजना आणि त्यांचा सेवा क्षेत्रावरील प्रभाव हा सेवांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने घेतलेल्या अनेक उपक्रमापैकी भारतातील क्षेत्रातील अलीकडील काही उपायामध्ये हे महत्त्वाचे घटक असतील किंवा SEIS मध्ये वाढ झालेली दिसते. भारतातून सेवा निर्यात किंवा त्या अनुषंगाने अधिसूचित सेवांसाठी प्रोत्साहन व्यवसाय किंवा कायदेशीर लेखा, वास्तुशास्त्र, अभियांत्रिकी, शैक्षणिक, रुग्णालय, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट या बाबतीत देखील काही बाबी हॉटेल व्यवसाय आता सध्या आपण पाहतोय की प्रचंड वेगाने विकसित होत असताना दिसतोय. कारण हॉटेलिंग हा पूर्वी तितकासा प्रकार नव्हता. म्हणजे गरजेनुसार आपण म्हणूया किंवा गरज पडेल त्याच वेळेला त्याचा विचार केला जायचा. परंतु सध्या हॉटेल व्यवसायाचा प्रचंड विकास झालेला आहे. आत्ता फॅमिलीचा छोटा मोठा प्रोग्राम असो किंवा छोटं मोठं सेलिब्रेशन असो, विकेंड असो किंवा कोणत्याही कारणासाठी आपल्याला हॉटेलिंगकडं लोकसंख्या गेलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे हॉटेलकडं हॉटेल व्यवसाय हा विकसित झालेला आहे. जसं रुग्णालय सेवा आपण म्हणतोय की घरापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. ग्रामीण भागामध्ये अजूनही त्याची टंचाई आहे, परंतु रुग्णालयांची संख्या ही अजूनही जसं सरकारी आहे तशा पद्धतीने खाजगी क्षेत्रातली ज्या वेगाने वाढली आहे तशी सरकारी रुग्णालय वाढणं आवश्यक आहे. कारण वैद्यकीय सुविधा या स्वस्तात मिळवणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण सध्या आता आपण पाहतो की जेवढं लोक कमवत आहेत तेवढं वैद्यकीय क्षेत्रावरती खर्च करावा लागतोय. मोठ्या प्रमाणावरचे त्याचे वेगवेगळे CT स्कॅन असतील किंवा इतर काही टेस्टिंग असतील, ब्लड टेस्टिंग असेल, युरिन टेस्टिंग असेल, याच्यावरती खर्च आपल्याला करावा लागतो. म्हणजेच एज्युकेशन सेक्टर ही इन्व्हेस्टमेंटकडे पाहतो आपण की शिकल्यामुळे काहीतरी उत्पन्न वाढेल वगैरे, पण तसं हॉस्पिटलमध्ये लोकांचा जो खर्च असतो तो अनावश्यक खर्च असतो आणि तो शरीरासाठी म्हणजे आजारी पडल्यानंतर आपण जो करतो तो
तो खर्च हा वाया जाणार असतो. मग हॉटेलिंगच्या दृष्टीनं हॉटेलिंग असेल, रेस्टॉरंट असेल, तो एन्जॉय आपण म्हणूया किंवा एक प्रकारचं चैनीच्या बाबतीत या दृष्टीने पाहिलं जाऊ शकतात. त्याच अनुषंगाने अभियांत्रिकीमध्ये आपण म्हटलं की टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने असेल, त्याच पद्धतीत वास्तुशास्त्राच्या दृष्टीने लेखा जमा खर्चाच्या अनुषंगाने असेल किंवा कायदा विषयक सेवा जी आहे ती देखील तितकीच महत्त्वाची आहे. न्यायालयीन सेवा आपण आता पाहतो की कोणत्याही घटना घडल्या, काही झालं तरी आपल्याला कायद्याकडे जावं लागतं किंवा त्या दृष्टीनं पाहावं लागतं. व्यवसायाच्या दृष्टीने व्यवसायात देखील अनेक व्यापारीकरणामध्ये आपण सेवा दिलेली पाहतो किंवा सेवा क्षेत्राच्या अंतर्गत असणारा घटक किंवा बाबी पाहतो. भारतातून सेवा निर्यात किंवा मध्ये अधिसूचित सेवासाठी प्रोत्साहन व्यवसाय याचा देखील त्याच्यात अंतर्भाव हा झालेला दिसतोय किंवा या अंतर्भावाच्या मग वेगवेगळ्या घटकाचा SEIS तो सिस्टमॅटिकली असणं अपेक्षित आहे किंवा त्या अनुषंगाने इन्व्हेस्टमेंट झालेली दिसते. त्यामुळे ड्युटी क्रेडिटच्या अनुषंगाने वैधतेच्या कालावधीत वाढ किंवा GST मध्ये त्याची उपयुक्तता वाढवण्यासाठी स्क्रिप्स 18 महिन्यापासून 24 महिन्यापर्यंत मार्क्स किंवा वाढलेले आपल्याला दिसून येते. क्रिप्सच्या हस्तांतरण किंवा विक्रीसाठी GST दर हा 0वर कमी करणे किंवा 12% पूर्वीचा दर हा असणं अपेक्षित आहे. त्याच अनुषंगाने मध्ये एक नवीन लॉजिस्टिक विभाग हा तयार करणं, त्या अनुषंगाने त्याच्यात होणारे बदल हे पाहणं हे तितकंच महत्त्वाचं ठरेल. सेवांची निर्यात त्यामध्ये भारतीय निर्यातीत सेवा क्षेत्राचे योगदान हे महत्त्वाचे आहे. भारताचे सेवांच्या जागतिक निर्यातीतील वाटा 3.2% होता. तो 14-15 मध्ये जवळपास दुप्पट वाढलेला दिसून येतो. म्हणजे 3.2 वरून तो भारतीय सेवामध्ये जागतिक पातळीवर जर पाहिलं तर तो 6.4 पर्यंत म्हणजे दुपटीपेक्षा जास्त झालेला दिसून येतो. आणि मालातील निर्यात त्यांच्या व्यापारी मालाची निर्यात जी आहे ती 1.7% म्हणजे हा वाटा 2017 मध्ये तो 1.7% पुन्हा तसेच किंवा घसरलेला दिसून येतो आपल्याला. याच अनुषंगाने असे असूनही जागतिक पातळीवरील चढ उतारामुळे भारत हा अव्वल स्थानी किंवा 8व्या स्थानांकावर असल्याचं दिसून येतो. जगातील 10 सेवा निर्यातदार सरकार आर्थिक तरतूद करते आणि भारतातून सेवा निर्यात योजनेअंतर्गत किंवा SESIच्या अनुषंगाने देखील महत्त्वाचं ठरेल प्रोत्साहन आहे. भारताने निर्यात केलेल्या सेवा किंवा निर्यातीतील अनेक सेवा त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे. हा विभाग आरोग्य सेवा असेल, कायदेशीर सेवा असेल, लेखा आणि लेखापरीक्षण सेवा असतील, हॉटेल असेल आणि पर्यटन सेवा असतील, पर्यावरणीय सेवा असतील, या दृष्टीने देखील काही बाबी या महत्त्वाच्या ठरतील, त्या महत्त्वाच्या आहेत असं दिसून येतं. या मध्ये विशेष करून आरोग्य सेवा ही आता आपण सखोलपणे पाहिलेली आहे. कायदेशीर सेवामध्ये आपण पाहतो की जिल्हा न्यायालय असेल, जिल्हा सत्र न्यायालय असतील, मग कौटुंबिक न्यायालय आता सध्या आपण पाहतो की याचाही मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण झालेली दिसते. कौटुंबिक न्यायालय असतील, भूमी अभिलेख न्यायालयाचे अनुषंगाने असतील, म्हणजेच या न्यायविषयक प्रक्रियेमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा आता काही वेळेला लवाद प्रक्रिया आपण पाहतो की दोन देशाचे प्रतिनिधी आणि त्यांचे जागतिक पातळीवरचे जे काही वादविवाद असतात ते मिटवण्यासाठी काही तरतुदी ह्या केलेल्या दिसतात. लेखा आणि लेखापरीक्षण सेवा, हॉटेल आणि पर्यटन सेवा यांचा देखील त्याच्यात अंतर्भाव झालेला दिसतो. पर्यावरणीय सेवा या कशा पद्धतीच्या आहेत, किती प्रमाणात आहेत ते देखील आपल्याला पाहावं लागेल किंवा तशा अनुषंगाने आपल्याला बाबी ह्या दिसून येतात. महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख हा केलेला आहे किंवा त्या बाबतीत झालेला दिसून येतो. कायदेशीर सेवामध्ये लेखा आणि परीक्षण सेवा, हॉटेल आणि लेखापरीक्षण सेवा, हॉटेल आणि पर्यटन सेवा या दृष्टीने देखील काही बाबतीत हा विचार करणं अगत्याचं असतं. या भारतीय निर्यातीत सेवा क्षेत्राचे योगदान हा महत्त्वाचा भाग आहे किंवा भारताच्या सेवाच्या दृष्टीने जागतिक निर्यातीतील वाटा हा 3.2% होता. तो 2014-15 मध्ये जवळपास दुप्पट किंवा जागतिक व्यापारी मालाच्या दृष्टीने किंवा निर्यातीतील त्यांच्या व्यापारी मालाची निर्यात ही देखील तितकीच आवश्यक असल्याचे दिसून येतो. हा वाटा हा 2017 मध्ये 1.7%वर घसरलेला दिसतो आणि तो कमी किंवा जास्त जसं झाला तसं तो नंतर आता जर आपण पाहिलं 2024 मध्ये तो वाटा निश्चितपणे सेवा क्षेत्राचा
वाढलेला दिसतो. याच्यात मग आरोग्यविषयक सेवा असतील, कायदेशीर सेवा असतील किंवा लेखा आणि लेखापरीक्षण सेवा असतील, हॉटेल आणि पर्यटन सेवा असतील, या दृष्टीने देखील आपल्याला विचार हा निश्चितपणे दिसेल. पर्यावरणीय सेवा असतील, या पर्यावरणीय सेवाच्या अनुषंगाने पाठीमागच्या युनिटमध्ये आपण जसं इतर सेवामध्ये जीडीपीतला भाग पाहत होतो तसं याच्यात काही माहिती दिलेली आहे. एक मिनिट. आता सर्व्हिस सेक्टरच्या अनुषंगाने आपण इथं पाहत असताना ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड आणि एम्प्लॉयमेंट. ग्रॉस व्हॅल्यू ॲडेडमध्ये काय काय पाहिले आणि एम्प्लॉयमेंटच्या अनुषंगाने 28.6 आणि 42.4 या एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीनं 2016ची आकडेवारी आपल्याला इंडियामध्ये आणि चायनामध्ये दिसून येते. निश्चितपणे एम्प्लॉयमेंट जे आहे ती चायनामध्ये 42.4 झालेली आहे, मेक्सिकोमध्ये जे आहे ते 61.2 आहे, ब्राझीलमध्ये 68.9, त्याचबरोबर युनायटेड किंगडममध्ये 80% आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका जे आहे तिथं देखील 80% दिसून येते. परंतु सेवा क्षेत्रातली जी एम्प्लॉयबिलिटी आहे ती भारतात आजही 28.6% पर्यंतच वाढलेली दिसून येते किंवा 2016च्या आकडेवारी आपल्याला असं दर्शवते. परंतु जीडीपी मधला हिस्सा जो आहे तो इंडियामधला हा इतर देशाच्या तुलनेत हा जरी कमी असला तरी चायनापेक्षा तर निश्चितपणे जास्त आहे. परंतु हा हिस्सा जो आहे तो 53.2 हा आपल्याला इतर शेती क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल त्याच्या तुलनेत हा वाढलेला आपल्याला 15 मध्ये दिसतोय. चायनामध्ये तो 49.7% आहे, म्हणजे तो तुलनात्मकरित्या भारतापेक्षा कमी आहे. सेवा क्षेत्र अजून तितकंसं विकसित नाही आहे. मेक्सिको इथे 60% असेल किंवा इतर 70%च्या आसपास, पण ब्राझील असेल, युनायटेड किंगडम असेल, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका असेल, ह्या 80%च्या आसपास असल्याचं दिसून येतं. त्यामुळं 68.9 असेल किंवा 80.9 असेल, 80.9 असेल, याच्यात झालेला वाढ किंवा याच्यात अशा पद्धतीने विकास झालेला आपल्याला दिसून येतो. आता यात सारांश रूपाने आपण पाहत असताना कोणत्या कोणत्या बाबीवर विशेष भर देणं हे अगत्याचं ठरेल. तर निश्चितपणे आपल्याला जीडीपीच्या अनुषंगाने असेल, एम्प्लॉयमेंटच्या अनुषंगाने असेल, ती कशी वाढ होऊ शकते, किती वाढ होऊ शकते, तर त्या दृष्टीने आपल्याला पाहताना काही आकडेवारी पाठीमागे जसं आपण दर्शवलेलं आहे त्यातली पाहणं हे अगत्याचं ठरेल. यात इंट्रोडक्टरी पार्टमध्येच आपण व्यापार असेल, हॉटेल असेल किंवा रेस्टॉरंट असेल याच्यावरती भर दिला होता. व्यापारामध्ये मग शेतीमाल असेल, उद्योगधंद्यातला माल असेल किंवा आता आपण ग्रॉसरीजमध्ये देखील पाहतो की वेगवेगळ्या कंपन्यांकडून तयार झालेलं उत्पादन असेल ते कशा पद्धतीनं एक्सपोर्ट करता येईल, ते वाढवता कसं येईल, त्याचा व्यापार कसा वाढेल, या दृष्टीनं व्यापारातून कर रूपाने आपल्याला रक्कम हे काढणं किंवा सरकारने ते उत्पन्न म्हणून घेणं हे अगत्याचं आहे. जसं की हॉटेलमध्ये आपण पाहतो SGST, CGST असेल ती मोठ्या प्रमाणावर आकारला जातो आणि याच्यातूनच त्या वस्तूची किंमत जशी वाढलेली आपल्याला दिसते तशा अनुषंगाने ती किती आहे निश्चित ते पाहणं गरजेचं ठरेल. वाहतूक आणि स्टोरेजच्या अनुषंगाने किंवा दळणवळणाच्या अनुषंगाने त्या बाबी देखील तितक्या पाहणं हे महत्त्वाचं ठरेल. वित्तपुरवठा, विमा, रिअल इस्टेट आणि व्यवसाय सेवा, मग समुदाय, सामाजिक आणि वैयक्तिक सेवा असेल, या दृष्टीने देखील समुदाय आणि सामाजिक वैयक्तिक सेवाच्या अनुषंगाने देखील यात अनेक घटकांचा समावेश करण्यात आला. बांधकामाशी संबंधित सेवा, खरं तर सेवा जसे की IT मधली सेवा असतील किंवा TES आपण म्हणतो, मग ITच्या सेवाच्या अनुषंगाने माहिती तंत्रज्ञानाची सेवा की जी ऑनलाईन पद्धतीने आपण सगळी देवाणघेवाण माहितीची देवाणघेवाण करत असतो आणि या ऑनलाईन पद्धतीमध्ये आपल्याला जसं आपण मेल पाठवणं असेल, एखादा डेटा पाठवणं असेल किंवा पुस्तक आपण ऑनलाईन मेथडनं आता रीडिंग करत असतो आणि या रीडिंग करण्यामध्ये असेल किंवा ऑनलाईन काही डेटा, मग अगदी सिनेमा असतील, सिनेमा पाहणे असेल, सिरियल पाहणे असेल किंवा ऑनलाईन माध्यमातून मिळणाऱ्या सगळ्या सुविधा याच्यावरती कर रचना किंवा कर दर कशा पद्धतीने असू शकते, त्याचा प्रभाव आणि त्यातून सरकारला उत्पन्न कसं मिळवता येईल, त्या उत्पन्नावरती मर्यादा, मग काही त्याच्यातले दोष असतील तर ते दोष किंवा समस्या असतील तर ते सोडवणं हे तितकंच महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे उपयुक्तता, पाणी, वीज आणि गॅस या दृष्टीने देखील तितकीच महत्त्वाची ठरेल. दूरसंचार, अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र या अनुषंगाने देखील वाढीसाठी लेखा आणि कायदेशीर सेवा हे महत्त्वाचं ठरू शकेल किंवा महत्त्वाचे घटक त्याच्यात आहेत. वित्तपुरवठा, विमा, रिअल इस्टेट
आणि व्यवसाय सेवा, समुदाय, सामाजिक आणि वैयक्तिक सेवा या दृष्टीने देखील बांधकामाशी संबंधित सेवा खरं तर जसे की आय टी क्षेत्र असेल, लॉजिस्टिक सेवा असेल, कुरिअर असेल, किरकोळ सेवा असेल, या अनुषंगाने काही बाबी या निश्चित महत्त्वाच्या ठरतील. आर्थिक सेवा असतील, उपयुक्तता आहे, पाणी, वीज आणि गॅस या दृष्टीने देखील दूरसंचार आणि अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र त्या अनुषंगाने काही बाबी या महत्त्वाच्या ठरतील. वाढीच्या दृष्टीने लेखा, कायदेशीर सेवा या किती प्रमाणात आहेत, कशा पद्धतीने आहेत, त्या दृष्टीने किती वाटचाल होऊ शकते ते पाहिलं जातं किंवा पाहणं महत्त्वाचं ठरेल. धोरणाच्या अनुषंगाने सेवा क्षेत्राच्या प्रोत्साहनासाठी धोरणात्मक मुद्द्यामध्ये अनेक क्षेत्रांचा समावेश होतो. त्याच्यामध्ये FDIचा विचार केला होता. निर्गुंतवणुकीच्या दृष्टीनं सरकार कर विषयक धोरण किंवा निर्गुंतवणुकीमध्ये विशेष करून सरकार आपला हिस्सा कमी करून त्या उद्योग संस्थेचा किंवा परकीय गुंतवणुकीचा हिस्सा कसा वाढेल, मग त्यात संरक्षणाच्या दृष्टीनं असेल तिथं सरकार ही स्वतःची गुंतवणूक ठेवत असतं किंवा सरकार मिलिटरीवरती हा सरकारचा स्वतःचा खर्च असतो, तिथं प्रायव्हेट होऊ शकत नाही. त्याचबरोबर पोलीस यंत्रणा सुद्धा प्रायव्हेट होऊ शकत नाही, तिथं सरकारी असेल किंवा दारुगोळ्याच्या स्वरूपातलं उत्पादन असेल तिथं सरकारचा संबंध येत असतो. त्यामुळे या काही ठराविक सेवा ज्या आहेत त्या संरक्षणाच्या दृष्टीनं सरकार स्वतःकडे ठेवत असतं आणि थेट विदेशी गुंतवणूक ज्या वेळेला आपण पाहतो, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला ह्या गुंतवणुकीला निर्बंध जे असतील ते निर्बंध शिथिल करणं किंवा कमीत कमी नियम अटी घालणं हे देखील याच्यासाठी शिथिलता आणण्याच्या दृष्टीनं निर्गुंतवणुकीचे धोरण हे महत्त्वाचं ठरू शकतं. शुल्क कमी किंवा शुल्क आणि कर या दृष्टीने त्याच्यातली तफावत हे निश्चितपणे कमी करता येते. थेट विदेशी गुंतवणुकीच्या दृष्टीने FDI तेव्हा घडते जेव्हा एखादा गुंतवणूकदार हा परदेशी व्यवसाय ऑपरेशन स्थापित करतो किंवा परदेशी व्यवसाय मालमत्ता मिळवते आणि मालकीच्या स्थापनेसह किंवा परदेशी कंपनीमध्ये स्वारस्य नियंत्रित करणे. अलीकडील 2016 मध्ये एक महत्त्वाचा किंवा भारतातील सेवा क्षेत्रातील FDIच्या बाबतीत घेतलेले धोरणात्मक बाबी या देखील तितक्याच महत्त्वाचं ठरवून येतील आणि त्या दृष्टीने एकल ब्रँड उत्पादनासाठी किरकोळ व्यापार उघडणे 51% अधीन आहे किंवा शेअर होल्डिंग. तथापि टप्प्याटप्प्याने रिटेल मध्ये FDIला परवानगी देण्याबरोबरच रीतीने प्रथम महानगर असेल शहरासह विद्यमान देशांतर्गत लहान रिटेल किंवा आउटलेटसह आधुनिकीकरणासाठी प्रोत्साहन देणे असेल आवश्यक आहे, जेणेकरून ते स्पर्धा करू शकतील किंवा FDIच्या दृष्टीने देखील समर्थित ब्रँडेड आउटलेटसह प्रभावीपणे काही बाबी ह्या विचारात घेता येतील. विमामध्ये किंवा क्षेत्र सरकार FDIचा हिस्सा हा 26% वरून वाढवू शकले नाही, त्याच अनुषंगाने सुद्धा देखील काही बाबी या तपासून पाहणं किंवा त्याची पुनर्पडताळणी करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. निर्गुंतवणुकीमध्ये आपण जसं आता म्हटलं तसं किंवा 10 वर्षाच्या अनुषंगाने देखील काही निर्गुंतवणूक कलम जे आहेत त्यात बदल करता येतील का, ते बदल कशा पद्धतीने होऊ शकतील, त्याच्यातला एकूण FDI हा 49% सरकार ठेवील किंवा 49पेक्षा कमी सरकारचा असेल याच्यावरती स्वतः सरकार विचार करेल आणि परकीय बाजारपेठेतला 51%पेक्षा जास्त शेअर्स ही घ्यायला परवानगी त्या अनुषंगाने कंपनीला देणं किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे आहे त्यांचे अधिकार राईट्स ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं ठरतं. दर आणि कर ह्यामध्ये टॅरिफ म्हणजे सरकारद्वारे आयातीवरील कर हे अनेक महत्त्वाचे दर आणि कर हे भारतीय सेवा बनवण्यासाठी संबंधित उपाययोजना करणे हे आवश्यक आहे. उदाहरणार्थ शिपिंग सेवामध्ये तर व्यापार आहे जवळजवळ 50% फ्लीट त्यांचे व्यावसायिक जीवन संपले आहे किंवा त्या अनुषंगाने विमान उद्योगाच्या बाबतीत आयात केलेल्या विमानाच्या अनुषंगाने किंवा त्या जसे की आपण शिपिंग म्हणतो जहाज म्हणतोय तसं एअरच्या अनुषंगाने विमा सेवा असतील त्या कशा पद्धतीने आकारल्या जाते, आयात शुल्क आकारले जाते आणि जेव्हा कंपनी ते भाग एखाद्या विमा ऑपरेटरला विकते तेव्हा विक्री करण्याच्या अनुषंगाने किंवा त्यातल्या बाबीवरती प्रकाश टाकत असते. सेक्टरल किंवा विशिष्ट समस्या, व्यापार, सेवा क्षेत्रातील विशिष्ट बाबी याच्यावरती निश्चितपणे प्रभाव असतो. त्यात विशेष करून आरोग्यावरती आपण भर दिलेला होता. आरोग्य सेवांचे बाह्य मूल्यांकन
किंवा नियमन करण्याच्या अनुषंगाने देखील या बाबीवरती प्रकाश टाकण्याच्या दृष्टीनं काही बाबी या महत्त्वाच्या ठरतील. भारत सरकारने जसं की आपण 3Gच्या अनुषंगाने म्हणतो, 4G असेल, 5G असेल, याच्या दृष्टीने त्या लिलावाच्या अनुषंगाने असेल, काही बाबी या विचारात घेतलेल्या आहेत. स्पर्धा प्रवृत्त करण्यासाठी आणि बाह्य स्पीड इंटरनेट उपलब्ध करून देण्यासाठी तंत्रज्ञान हे देशात परवडणाऱ्या किमतीत कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणं आणि आरोग्य सेवेसाठी प्रदाते करणे किंवा राष्ट्रीय प्रमाणित मान्यता त्या व्यतिरिक्त आवश्यक आहे किंवा आंतरराष्ट्रीय मान्यता त्या दृष्टीने देखील आरोग्य सेवेचे बाह्य मूल्यांकन नियमन हे सुधारण्याच्या दृष्टीनं प्रोत्साहन देणं हे तितकंच महत्त्वाचं ठरेल. आणि देशांतर्गत नियमनाचा प्रभाव ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्याच्यातली धोरणे असतील, त्यावरती असणारी बंधने असतील, ते कशा पद्धतीने होती, परवाना आवश्यक आहे किंवा पात्रता आवश्यक आहे, तांत्रिक मानांकने आहे. मानांकने याचा अर्थ की त्याला दिलेलं ISI मार्क जशा पद्धतीने आपण म्हणतो तशा पद्धतीने त्याची प्रतवारी असेल, गुणवत्ता असेल, ती सिद्ध करणं आणि त्या गुणवत्तेनुसार नियमन किंवा सेवांचे नियमन करताना शुल्काची भूमिका ही पार पाडतात. आम्ही येथे देतो की सेवा क्षेत्रासाठी असलेल्या प्रमुख देशांतर्गत नियमाचा लेखाजोखा हा विचारात घेतलेला असतो. अलीकडील उपाययोजना आणि त्यांचा सेवा क्षेत्रावरील प्रभाव हा देखील तितकाच महत्त्वाचा ठरतो. सेवांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने घेतलेल्या अनेक उपक्रमापैकी भारतातील क्षेत्र या अलीकडील काही प्रभावी क्षेत्राच्या अनुषंगाने त्याच्यात विचार करत असतात. या अनुषंगाने आपण GDP जसं पाहिलं, एम्प्लॉयबिलिटी जशी पाहिली, त्याच पद्धतीने सेवा क्षेत्रामध्ये व्यापार, हॉटेल आणि अशा विविध प्रकारच्या क्रियाकलापांचा समावेश विचारात घेतलेला आहे. रेस्टॉरंट, वाहतूक, स्टोरेज आणि दळणवळण, वित्तपुरवठा, विमा कंपन्या किंवा वास्तविक इस्टेट, व्यवसाय सेवा इत्यादींचा त्याच्यात समावेश केलेला आहे. पॉलिसी फोकस किंवा केंद्रस्थानी असणे आवश्यक आहे. FDIच्या अनुषंगाने हिस्सा हा प्रवेश, गुणवत्ता सुधारणा आणि मानकीकरण आणि सेवा, त्याचबरोबर देशांतर्गत नियमन आणि टॅरिफ यांचा देखील यंत्रणा, त्याच अनुषंगाने भारताचा वाटा हा 14-15 मध्ये जागतिक सेवा निर्यात, त्या निर्यातीच्या अनुषंगाने 3.2% किंवा 3.2% हा कशा पद्धतीने आहे किंवा हे असलेले तरी त्यांच्या व्यापारी मालाच्या निर्यातीच्या दृष्टीने दुप्पट जागतिक व्यापार निर्यातीत ते अजूनही कमी आहे किंवा त्यामुळे भारत हा अव्वल स्थानावरती जाईल अशी शक्यता देखील त्या अनुषंगाने वर्तवली जाते. अव्वल स्थानावर असलेला किंवा एकूणच 8व्या स्थानावर आहे आणि जगातील 10 निर्यातक सेवा प्रदान करण्यासाठी योग्य धोरण आखत असल्याचं आपण पाहतो किंवा भारतात वेगवेगळ्या स्थितीमध्ये कन्क्लुजनकडे पाहत असताना आपण भारतातल्या सेवा क्षेत्राचा विकास हा वेगाने होत आहे. त्या तुलनेत GDP मधला हिस्सा हा शेती क्षेत्राचा कमी झालेला आहे, उद्योग क्षेत्राचा थोड्या प्रमाणात वाढलेला आहे, परंतु सेवा क्षेत्राचा प्रचंड वेगाने वाढत असलेलं दिसून येते. आणि निश्चित हा भारत भविष्यात किंवा एक टप्पा आपण म्हणूया की सेवा क्षेत्राच्या दृष्टीनं एक निर्यातदार देश म्हणून उदयाला येत असताना दिसून येते. परंतु आज सद्यस्थितीला जर पाहिलं तर विकसित देशाच्या तुलनेत भारत विकसनशील देश म्हणून ज्या टप्प्यावर असणं अपेक्षित आहे त्या टप्प्यावर निश्चित वाटचाल करतोय, परंतु आजही यश आलंय असं म्हणता येत नाही. त्यामुळं व्यापार क्षेत्र असेल, हॉटेल व्यवसाय असेल किंवा वाहतूक सेवा असेल, स्टोरेजच्या अनुषंगाने दळणवळणाच्या फॅसिलिटीज असतील, त्या तितक्याशा डेव्हलप व्हायला अजूनही वाव किंवा स्कोप असल्याचं आपल्याला दिसून येते. तो अजूनही होत असल्याचं आपल्याला काही टप्प्यावर निश्चितपणे जाणवणार आहे. या ठिकाणी आपण आज थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद.